हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत युनिट अ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पार्ट 2 क्लास 12 मॅथमॅटिक्स चॅप्टर. त्यानंतर त्याचा सब युनिट उपघटक ज्याला म्हणू आपण तो आहे होमोजिनियस इक्वेशन कॉमा स्लोप्स आणि ऑक्झिलरी इक्वेशन. ओके, तर सर्वप्रथम मी एक गोष्ट इथं नमूद करू इच्छितो. हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर इंग्रजी स्पेशली त्याच्यानंतर हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये तिन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. चला या वापस या इकडे. डिग्री ऑफ द टर्म लक्षात घ्या, एक एक कन्सेप्ट क्लिअर करा. डिग्री ऑफ द टर्म नंबर 1 कशाला म्हणू आपण? डिग्री ऑफ द टर्म द सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन द टर्म ओके इज नोन ॲज डिग्री ऑफ द व्हेरिएबल. आता हे समजून घेण्यासाठी एखादं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल समजा तुमच्याजवळ एखादी पॉलिनॉमियल आहे दॅट्स लाईक दिस ट्वाईस एक्स स्क्वेअर वाय प्लस 3x² वाय प्लस 4xy प्लस 5 ही एक पॉलिनॉमियल आहे. समजले? आता डिग्री ऑफ द टर्म काय असते? द सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल इन द टर्म. मित्रांनो एक एक टर्म घ्या यामधली. ही घेतली एक टर्म ट्वाईस x² वाय, ही दुसरी घेतली टर्म 3x² वाय, ही तिसरी घेतली टर्म 4xy आणि चौथी ही टर्म घेतली 5. पुन्हा डेफिनेशनकडे परत या आपल्या. तर बघा डिग्री काय असते? डिग्री कशाला म्हणायचं? डिग्री ऑफ द टर्म द सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल. आता ही टर्म घेतली मी 2x²y, तर याच्या इंडायसेसची सम. इंडायसेस म्हणजे याला मराठीत आपण घातांक म्हणतो, इंडेक्स म्हणतो. समजलं? ट्वाईस x²y याचे इंडेक्स कोणते कोणते आहे? x² इंडेक्स किती आहे? 1 आहे, सॉरी 2 आहे. आणि त्यानंतर वायचा इंडेक्स किती आहे? 1 आहे. म्हणजे किती झालं? 2 + 1 2 आणि 1 किती झाले? 3. समजले की नाही? तर ही झाली या टर्मची डिग्री ट्वाईस x²y. अशाच प्रकारे 3x² हे आहे. यामध्ये बघा आता x² 3ला तर सोडूनच द्यावं लागेल. x²y ही जे टर्म आहे, हे जे पद आहे ज्याला मराठीत म्हणतो आपण, तर लक्ष द्या याचा x² जो इंडेक्स आहे घातांक तो किती आहे? पहिल्यांदा 2 आणि वायचा घातांक किती आहे? 1. 2 + 1 इंडेक्स त्याचा, बरोबर आहे. किती झालं? 2 + 1 3. ही झाली याची डिग्री. कशाची? 3x²y या टर्मची. 4xy पुन्हा याची डिग्री काढा. 4 सोडून द्या. एक्सला पॉवर किती आहे? 1 आहे. वायला पॉवर किती आहे? 1 आहे. पॉवर म्हणजे घातांक, इंडेक्स. समजले की नाही? त्यात तर येते 1 आणि 1 म्हणजे किती होईल? ते 1 + 1 दॅट इक्वल टू 2. अशा प्रकारे झालं. तर हा जो 2 आहे, हा 2 हे काय आहे? हा याची डिग्री आहे. 4xy ह्या टर्मची डिग्री आहे. आणि 5 ही कॉन्स्टंट टर्म असतो ज्याला स्थिर संख्या म्हणतो आपण. याची डिग्री नेहमी कशी दिल्या जाते? 0 अशी दिल्या जाते. समजलं का? लक्षात घ्या. किंवा दुसऱ्या भाषेत तुम्ही असंही म्हणू शकता लार्जेस्ट पॉवर ऑफ दी टर्म, त्याला आपण डिग्री असं म्हणतो. सर्वात मोठा घातांक ते जे टर्म असते, ती पद असते दिलेलं, हे पदे आहेत वेगवेगळी आणि त्याला जोडलेली ही बहुपदी ज्याला म्हणतो आपण पॉलिनॉमियल. समजले की नाही? लक्षात घ्या थोडं. तर अशा प्रकारे हे असते. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर डिग्री. आता थोडं समोर चालायच्या डिग्रीच्या नंबर 2वर. समजलं? तर हे प्रत्येक पदाची अशी डिग्री मी काढून दाखवली. ट्वाईस x² ची डिग्री 3 काढली आपण. याचा पॉवर 2 आणि इथचा 1 2 आणि 1 3. 3x² याची डिग्री आपण किती काढली? याचा पॉवर 2 होता आणि याचा 1 होता. घातांक 2 + 1 = 3. त्यानंतर 4xy हा x आणि y ह्या दोघांची घातांक जे इंडेक्स म्हणू आपण त्याला 1 + 1 ते होतं 2. तर याची डिग्री 2 झाली. आणि 5ची डिग्री ही स्थिर संख्या आहे, कॉन्स्टंट नंबर आहे, त्याची डिग्री 0 झाली. त्याच्या समोर चला थोडं आता दुसरं होमोजिनियस इक्वेशन. बाळांनो लक्ष द्या. होमोजिनियस इक्वेशन तुम्ही आता डिग्री तुम्हाला समजली काय असते. तर बघा होमोजिनियस इक्वेशन त्याच्या समोर थोडं ॲन इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ इच टर्म इज सेम. बघा डिग्रीपासूनच चालू करायचं आहे. होमोजिनियस इक्वेशन कसं? ॲन इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ इच टर्म इज सेम, म्हणजे त्या टर्मची जर डिग्री सारखी असेल तर. हे समजावण्याकरता एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. पहिल्यांदा एक्झाम्पल लक्ष द्या. इथे बघा एक्झाम्पल. तर इथे बघा इथे कसं आहे? घ्या एखादी पॉलिनॉमियल x³ प्लस 4x²y प्लस 3xy² 3xy²
प्लस 2y³ दुसरं एखादं अजून एक्झाम्पल पाहू ट्वाईस एक्स मायनस 3y. लक्ष द्या बाळांनो, काय चालू आहे इथे होमोजिनियस इक्वेशन काय असते आपण त्याची डेफिनेशन त्याची व्याख्या बघत आहोत. अँड इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ इच टर्म इज सेम. हे जे इक्वेशन दिलं आहे तुम्हाला पॉलिनॉमियल ज्याला बहुपदी म्हणतो आपण, समजले की नाही. या इक्वेशनमध्ये काय इन विथ द डिग्री ऑफ इच टर्म इज सेम. जर तुम्ही प्रत्येक टर्म घेतली आणि त्याची डिग्री सारखी आली, लक्षात घ्या आता डिग्री काढू आपण प्रत्येक टर्म घेऊ आणि डिग्री काढू. बघा त्याची डिग्री ते किती झालं x³ पहिला टर्म, दुसरा आहे 4x²y दुसरा टर्म, तिसरी टर्म आहे 3xy², त्याच्यानंतर चौथं पद जे आहे चौथी टर्म आहे ते ट्वाईस xy³. समजलं. तर अशा प्रकारे हे पदे आहेत अलग अलग ज्याला टर्म्स म्हणतो आपण. समजलं. आता याची डिग्री x³ याची डिग्री काय पहिलीची डिग्री याची डिग्री आहे तुमच्याजवळ 3. नंतर 4x² हे जे पद आहे याची डिग्री काढा. कशी तयार कराल डिग्री, याचा जो इंडेक्स असते ज्याला घातांक म्हणतो आपण त्याची बेरीज करा. मग x² तर एक्सचा घातांक किती आहे 2 प्लस yला पॉवर 1 घातांक किती आहे 1. समजलं. त्याची डिग्री किती झाली 2 + 1 दॅट इक्वल टू 3. पुन्हा इथे 3xy² काढा त्याची डिग्री काढा. 3 तर सोडूनच द्यावं लागेल. मग एक्सला पॉवर किती आहे इंडेक्स किती आहे 1 प्लस y² वायचा पॉवर किती आहे इंडेक्स किती आहे 2 तर 1 + 2 3 अशी त्याची डिग्री काढतो आपण. आणि त्यानंतर 2y³ पुन्हा याची डिग्री किती जाईल 2y³ ची 2 सोडून दिलं तर 3. बाळांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का इथे जर तुम्ही ही जे टर्म घेतली होती प्रत्येक टर्म 1 2 3 4 टर्म्स होत्या तुमच्याजवळ 4 पदे होती. तर याच्यातल्या प्रत्येक टर्मची डिग्री तुमची सारखी आली आहे. हे बघा इथं 3 आली आहे, हे बघा इथं 3 आली आहे आणि हे इथं 3 आलेली आहे आणि ही इथं 3 आलेली आहे. समजलं. याची प्रत्येक टर्मची डिग्री प्रत्येक पदाची जी डिग्री आहे जे आपण काढत आहोत ती काय आली आहे सारखी आली आहे. समजले की नाही. तर अशा जे इक्वेशन्स आहे अशा ज्या पॉलिनॉमियल्स आहे अशा ज्या बहुपदी आहे त्यांना म्हणणार आपण होमोजिनियस इक्वेशन. त्यांना काय म्हणणार होमोजिनियस इक्वेशन. लक्षात घ्या पहिल्यांदा काय शिकले पहिल्यांदा तुम्ही हे शिकले की डिग्री काय असते. डिग्री काय असते कोणती जर तुम्ही पद घेतलं कोणती टर्म घेतलं तर त्याचे xy जे व्हेरिएबल आहे xy म्हणत आहे मी त्या व्हेरिएबलचा घातांक असतो त्यांची बेरीज करायची 1 + 1 2 जसं 4xyचं ती झाली डिग्री. त्यानंतर आपण थोडं समोर गेलो कुठे होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशनमध्ये काय बघितलं पहिल्यांदा डिग्री बघितल्यानंतर का जर एखादी पॉलिनॉमियल किंवा एखादी इक्वेशन असेल आणि त्याची जर डिग्री तुम्हाला सेम असेल प्रत्येक टर्मची सारखी असेल जसं आता यामध्ये बघा x³ तर इथं 3 आलं पुन्हा 4x² ची इथेही 3 आली 3xy² इथेही 3 आली आणि ट्वाईस y³ इथेही 3 आली सर्व सारखी आली ती 3 आली तर अशाला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन. ओके बाळांनो बघा इथं ट्वाईस x - 3y हे दुसरं एक्झाम्पल आहे. याची डिग्री बघा कशी राहील तर तयार. डिग्री कशी तयार होईल हा ट्वाईस x आहे एक्सची डिग्री किती भेटेल तुम्हाला एक्सची डिग्री इथं 1 मिळेल झालं. आणि -3y ची डिग्री किती मिळेल 1 मिळेल तुम्हाला. समजले की नाही. कारण एक्सलाही जो पॉवर आहे तो 1 आहे आणि वायलाही पॉवर 1 आहे. मग सारखं आहे इथे याचा पॉवर सारखा आहे सेम आहे. समजले की नाही काय पॉवर सारखा आहे. पुन्हा हे काय झाले होमोजिनियस इक्वेशन. काय झाले हे होमोजिनियस इक्वेशन. तर लक्षात घ्या. चला समोर बघा आता याच्या समोरची डेफिनेशन पहा तुम्ही नंबर 3 वर. नंबर 3 वर कोणता पॉईंट आहे 3 होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. लक्ष द्या होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2 बघा काय असते हे. तर पहिल्यांदा आपण डिग्री म्हणजे काय पाहिलं ते कोणतेही जे टर्म असले तर त्या टर्मच्या इंडेक्सचा जर पॉवरचा जर आपण बेरीज केली तर जे काही निघेल ते काय आहे डिग्री ऑफ द टर्म. त्यानंतर आपण समोर गेलो होमोजिनियस इक्वेशन बघितलं. होमोजिनियस इक्वेशनमध्ये काय का ती जी टर्म तुम्हाला दिल्या आहे टर्म्स म्हणजे बहुपदी किंवा पॉलिनॉमियल त्याच्यामध्ये प्रत्येक टर्मची जर डिग्री सारखी आली तर त्याला आपण होमोजिनियस इक्वेशन म्हणू. झालं. त्याच्यानंतर त्याच्या समोर आहे तिसरा नंबर होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. बाळांनो सिंपल आहे याच्यावरून याची डेफिनेशन तयार करता येते. बघा मी 2 वरूनच 3 ची व्याख्या डेफिनेशन तयार करताय. होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2 कसं आहे ते
एन इक्वेशन, याची तिसऱ्याची डेफिनेशन तयार करता मी, होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. एन इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ इच टर्म इज, ह्या सेमच्या ऐवजी लिहावं लागेल तुम्हाला 2, इज कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. समजले की नाही? होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. आता याला समजून घेण्याकरता एखादं एक्झाम्पल बघा, इकडे एक्झाम्पल पाहायचं आहे. एक्झाम्पल समजून घेऊ आपण, सिम्पल आहे ते. माझ्याजवळ एक्झाम्पल आहे 3x² प्लस ट्वाईस xy² सॉरी ट्वाईस xy प्लस 5y² दॅट इक्वल टू 0. आणि त्यानंतर दुसरं एखादं एक्झाम्पल पाहू आपण, ट्वाईस x² प्लस 3xy इक्वल टू 0. अजून एखादं बघा, ट्वाईस x मायनस 3y² 0. बघा बाळांनो, काय बघत आहोत आपण? होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. समजलं? पहा आता इथे डिग्री, मी काय म्हणत आहे तुम्हाला, होमोजिनियस इक्वेशन डिग्री 2, जर त्या इक्वेशनमध्ये किंवा त्या पॉलिनॉमियलमध्ये किंवा त्या बहुपदीमध्ये, समजले की नाही, ज्याला आपण बहुपदी म्हणतो मराठी, तर त्यामध्ये हे जे आहे 3x² प्लस ट्वाईस xy प्लस 5y² ही पॉलिनॉमियल आहे. याच्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री जर 2 2 2 2 येत असेल तर ते झालं होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. समजले? आता बघा इथे याची पहिली टर्म घ्या 3x², अर्थातच याची डिग्री किती राहील? 2, माहिती आहे तुम्हाला. दुसरी टर्म घ्या त्याची ट्वाईस xy, याची डिग्री किती राहील? दोघांचा पॉवर किती आहे? 1 1, दॅट इज 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. त्यानंतर तिसरी टर्म घ्या 5y², याची डिग्री किती राहील? 2. समजलं? म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या इथे? कोणती? इथे जे डिग्री आहे ही या टर्मची, पहिल्या टर्मची डिग्री 2 आहे, दुसऱ्या टर्मची डिग्री 2 आहे आणि तिसऱ्या टर्मची डिग्री सुद्धा किती आहे? 2 आहे. आलं का लक्षामध्ये? तर बघा, मला काय म्हणायचं आहे का, जर त्या प्रत्येक टर्मची डिग्री जर 2 2 2 असेल तर त्याला म्हणायचं होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. ओके. अजून एखादं एक्झाम्पल बघा, हे इथं दिलं आहे मी. याचं बघा बरं, याची डिग्री काय काय निघते तर डिग्री. पहिली टर्म कोणती आहे याची? ट्वाईस x². दुसरी टर्म कोणती आहे? 3xy. बाळांनो, ट्वाईस x² याची डिग्री किती आहे माहिती आहे तुम्हाला? 2. 3xy याची डिग्री कशी निघेल? आता xचा पॉवर 1 आणि yचा पॉवर 1 आहे, म्हणजे 1 प्लस 1 आणि दॅट इक्वल टू 2. आलं? दोन्ही टर्मची डिग्री, दोन्ही टर्मची पदांची डिग्री किती आहे? 2 2 आहे. मग याचा अर्थ कोणतं इक्वेशन आहे? होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री किंवा होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2 असं त्याला आपण म्हणू शकतो. ट्वाईस x मायनस 3y 0. बघा याची सुद्धा आपण डिग्री पाहू थोडी. डिग्री कशी निघेली डिग्री? दॅट्स व्हेरी सिम्पल. ट्वाईस x मायनस 3y, तर पहा इथे सॉरी x² पाहिजे होता, इथे मी x² लिहितो आता. तर लक्ष द्या, ट्वाईस x² आहे, याची डिग्री किती निघणार आहे? आणि 3y² आहे, तर याची डिग्री x² ची डिग्री किती निघाली? तर 2. 3y² ची डिग्री किती निघाल? 2. म्हणजे पुन्हा हे जे ट्वाईस x² मायनस 3y² 0, हे एक्सप्रेशन जे आहे हे काय झालं? होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री. समजले की नाही? तर अशा प्रकारे असते. त्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री जर 2 2 असेल तर दिलेलं जे इक्वेशन आहे किंवा दिलेलं एक्सप्रेशन आहे तर त्याला म्हणू होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर बघा, आता समोर चालू आपण थोडं. दुसरी डेफिनेशन कोणती आहे? 4था नंबर. लक्ष द्या, स्लोप्स इन होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. बघा ते कसं आहे तर. आता अशा प्रकारे आपण हे इक्वेशन्स पाहिले आहेत. आपण कुठपर्यंत आलो आहे? होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2 पर्यंत. कशा प्रकारची असतात ते समजलं काय? ज्याच्या त्यानंतर लक्ष द्या, नंबर कोणता पॉईंट पाहून राहिलो आपण? 4th नंबर. बघा मित्रांनो, 4th नंबर पॉईंट, स्लोप्स इन होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. बाळांनो लक्ष द्या, आत्ताच तुम्हाला मी दाखवलं आहे की इक्वेशन जे आहे सेकंड डिग्रीचं कशा प्रकारे असते. आता लिहिलं होतं आपण, हे अशा प्रकारे त्याचे इक्वेशन एक बघितलं ना आपण, 3x² प्लस ट्वाईस xy प्लस 5y² 0. कोणते इक्वेशन आहे हे?
होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला का त्याच्या प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे, सारखी आहे. इथे 2 आहे, इथे 1 + 1 2 आहे, आणि इथं y² म्हणजे इथे 2 आहे. त्याच्या प्रत्येक टर्मची डिग्री सारखी आहे. हे झालं होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री. आता त्याच्याच समोर त्याचंच बोट पकडून आपण समोर चालू थोडं. समजलं काय? बघा, यातच बोट पकडून आपल्याला समोर जायचं आहे. काय म्हणत आहे मी? स्लोप्स इन होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. ओके, लक्ष द्या बाळांनो. हे जे इक्वेशन आहे इथं इक्वेशन ax² + 2hxy + by² 0. आता आपल्या चॅप्टरला सुरुवात होत आहे. स्पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. इक्वेशन ax² 2hxy + by² 0 इज कॉल्ड, या इक्वेशनला काय म्हणू आपण? होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्री. लक्षात घ्या बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. हे इक्वेशन मी लिहिलेलं आणि ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहे. 3x² 2hxy 5y² = 0. ओके, हेच इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 2 आहे. आणि हे सुद्धा ax² 2hxy + by² 0. हे सुद्धा काय? होमोजिनियस इन इक्वेशन इन डिग्री सेकंड डिग्री. लक्षात घ्या, हे खूपच महत्त्वाचं इक्वेशन आहे. याची जरा कन्सेप्ट थोडा तुम्ही चांगला व्यवस्थित क्लिअर करा. लक्ष द्या बाळांनो. पहिली गोष्ट म्हणजे काय? हे जे इक्वेशन आहे ax² 2hxy + by² 0, या इक्वेशनमध्ये 2 लाईन असतात रे मित्रांनो. यामध्ये 2 लाईन असतात. कोणत्या 2 लाईन असतात? लिहितो मी इथे. दिस इक्वेशन कंटेन्स 2 लाईन्स. कोणत्या 2 लाईन असतात त्या? विच पास थ्रो ओरिजिन. बाळांनो, यामध्ये 2 लाईन असतात. समजले की नाही? हा एक्स ॲक्सिस घेतला आणि हा वाय ॲक्सिस घेतला आपण. लक्षात घ्या, तर यामध्ये 2 लाईन असतात. विच पासेस थ्रू ओरिजिन. ह्या इक्वेशनमध्ये 2 लाईन असतात. कोणत्या? ओरिजिनमधून जाणाऱ्या. हा ओरिजिन आहे. तर लक्षात घ्या, अशा टाईपच्या लाईन आहेत त्या. तुम्ही 10व्या वर्गात वगैरे थोडं शिकलेलं आहे मला असं वाटते. त्याच्यानंतर हे अशा टाईपची लाईन आहे. ओके, या लाईनला आपण y = mx असं इक्वेशन घेत होतो आणि ही इकडून जात आहे, त्याच्यामुळे या लाईनला y = -mx असं इक्वेशन घेत होतो. ह्या 2 टाईपच्या लाईन आहेत. तुम्ही आठवा थोडंसं. y = 2x, y = x अशा प्रकारचे तुम्ही इक्वेशन 9वी 10वीत वगैरे बघितले असेल ग्राफमध्ये. तर ते ह्या लाईन्स आहेत पासिंग थ्रू ओरिजिनमधून जाणाऱ्या. आलं का लक्षात? आणि ते अशा टाईपचे असतात. y = 2x, y = x म्हणजेच y = mx. इथे m हा स्लोप आहे, याचा लक्षात घ्या. तर मी काय म्हणत आहे पुन्हा, ax² 2hxy by² 0 होमोजिनियस इक्वेशन आहे सेकंड डिग्रीचं. या इक्वेशनमध्ये 2 लाईन कंटेन आहे. ओके, कोणत्या 2 लाईन? विच पास थ्रू ओरिजिनमधून जाणार आहे. आता बाळांनो लक्ष द्या, जर 2 लाईन असेल तर काय होईल रे? तिथे 2 स्लोप यायला पाहिजे. त्या लाईनच्या काय असायला पाहिजे? 2 स्लोप यायला पाहिजे. मग मी इथं लिहितो, लेट m1 and m2 are 2 slopes. are two slopes of these lines. या लाईनचे 2 स्लोप्स आहेत. कोणत्या लाईनचे? याच्या आतमध्ये असणाऱ्या लाईन. कुठे आहेत त्या? हे इथे आहेत. मी काढून दाखवलेल्या आहेत. त्या लाईन दडलेल्या आहेत, त्या लाईन लपलेल्या आहेत. ओके, m1 आणि m2. आता खूपच महत्त्वाचा फॉर्म्युला तुम्हाला मी व्यवस्थित सांगत आहे, तुम्ही वारंवार लक्ष द्या. बघा, m1 + m2, तर याचा सम ऑफ स्लोप जो असतो, सम ऑफ स्लोप म्हणजे त्याच्या स्लोपची बेरीज, दॅट इज m1 + m2. चांगलं लक्षात ठेवा, ते आहे -2h/b. हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे यामध्ये. सम ऑफ स्लोप म्हणजे त्या 2 स्लोपची बेरीज. त्यानंतर दुसरा कोणता? प्रॉडक्ट ऑफ द स्लोप, त्यांचा गुणाकार. प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स, त्या 2 स्लोपचा गुणाकार किती आहे? तो m1 × m2 दॅट इक्वल टू a/b. हा सुद्धा लक्षात ठेवायला लागेल. त्यांचा जो गुणाकार असतो 2 स्लोपचा, m1 × m2 किती आहे? तो a/b. ab कुठून आणले आहे मी? ab 2h वगैरे या इक्वेशनमधून आहे. इथे आहे 2h, इथलाच घ्यायचा. b आहे, इथलाच घ्यायचा.
ए हा इथलाच घ्यायचा, समजले की नाही. जर याच्यासोबत जर कम्पेअर केली तुम्हाला तर बघा ए इज इक्वल टू 3 मिळतो इथे, ट्वाईस एच इज इक्वल टू एक्स वाय सोडून द्या 2 मिळतो, आणि बी इज इक्वल टू किती मिळतो 5 मिळतो. अशा प्रकारच्या व्हॅल्यू आपल्याला मिळत राहतात. ओके, तर लक्षात द्या बाळांनो, हे झालं तुमचं महत्त्वाचं कोणतं, स्लोप्स इन होमोजिनियस इक्वेशन झालं. त्यानंतर 2 मिनिटात एक पार्ट पाहू आणि त्यानंतर खाली 2-3 प्रॉब्लेम दिले आहेत, ते थोडे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर आता 5व्या नंबरचा पॉईंट बघा, यामध्ये काही अडचण नको. आता 5व्या नंबरच्या पॉईंटवर या. लक्ष द्या, 5व्या नंबरचा पॉईंट ऑक्झिलरी इक्वेशन. आता हे बघा, हे काय असते ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन ही खूप मजेदार टर्म आहे, लक्षात घ्या. इफ एक्स स्क्वेअर ट्वाईस एक्स वाय बी वाय स्क्वेअर 0 होमोजिनियस इक्वेशन. लक्ष द्या बाळांनो, माझ्याजवळ होमोजिनियस इक्वेशन आहे. इक्वेशन कोणतं, एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर 0. ओके, इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. माहिती आहे तुम्हाला, सेकंड डिग्रीमधलं हे होमोजिनियस इक्वेशन आहे. झालं. आता याचं ऑक्झिलरी इक्वेशन बघा कसं दिलं आहे. ते ऑक्झिलरी इक्वेशन इज हे आहे बी एम स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एम प्लस ए इज इक्वल टू 0. लक्ष द्या, ऑक्झिलरी इक्वेशनचं काय महत्त्व आहे तर हे मी कुठून तयार केलं आहे, हे इथल्याच व्हॅल्यू घेतले आहे मी. बघा, बी इथला आणला आहे होमोजिनियस इक्वेशनमधला, हे होमोजिनियस इक्वेशन आणि माझं सेकंड डिग्रीचं महत्त्वाचं बी इथूनच घेतला मी, बी एम स्क्वेअर. त्याच्यानंतर ट्वाईस एच इथूनच घेतला आहे मी, ट्वाईस एच एम असं तयार केलं. ए ह्या इथून घेतला आहे मी, ए पहिल्या नंबरवर. ए एक्स स्क्वेअर आहे तर त्याचा कोइफिशियंट किंवा आपण सहगुणक म्हणतो त्याला, ए इक्वल टू 0. ओके, अशा प्रकारे मी हे घेतलं आणि इक्वेशन तयार केलं. आता बघा, गोष्ट होते काय का ज्यावेळेस मी हे इक्वेशन सोडवतो म्हणजे याला सॉल्व करतो म्हणजे याच्या 2 व्हॅल्यू काढतो. समजा मी त्याच्या 2 व्हॅल्यू काढल्या आहे, एमच्या स्वरूपात आहे तो 2 व्हॅल्यू निघाल मला, M1 आणि दुसरी अजून काही भेटेल M2 वगैरे काय 2 व्हॅल्यू. समजले की नाही, 2 प्रकारच्या मला व्हॅल्यू मिळाल्या याच्या एमच्या. समजा मला +-2 अशा मिळाल्या, आलं का लक्षात. किंवा अजून काही मला त्याच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, त्याच्यामुळे मला 2 व्हॅल्यू मिळतील. लक्ष द्या बाळांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हे सॉल्व केल्यानंतर ह्या ज्या 2 व्हॅल्यू मला मिळतात इन द फॉर्म ऑफ यम, म्हणजे यमच्या स्वरूपात, तर त्या 2 व्हॅल्यू जे असतात ते काय असतात बाळांनो, दीज आर द स्लोप्स ऑफ दीज लाईन्स. हे काय असतात, याच्या आतमधल्या ज्या 2 लाईन दडलेल्या आहेत, तुम्हाला आत्ताच सांगितलं, पासिंग थ्रू ओरिजिनमधून जाणाऱ्या, समजले की नाही, त्या 2 लाईनचे हे स्लोप्स असतात. हे काय असतात, स्लोप्स असतात. लक्ष द्या, हे स्लोप्स असतात. अशा प्रकारे हे आहे, समजले की नाही. म्हणून ऑक्झिलरी इक्वेशनचं महत्त्व आहे. ओके, तर लक्षात घ्या. आणि त्यानंतर बघा, मी प्रॉब्लेम करून दाखवतो ते काय आहे तिथे दिलेलं, तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता थोडे प्रॉब्लेम पाहू आपण याच्यावरले थोडे. चला बघा, पहिलं प्रॉब्लेम कसं आहे त्यामध्ये दिलेलं, लक्ष द्या. काय म्हणते पहिलं, फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाईन्स 3x² - 10xy - 8y² इज इक्वल टू 0. बघा बाळांनो, ॲन्सर इकडं स्पष्टीकरण देत आहे मी. नंबर 1, फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. कोणती लाईन कोणती दिली आहे, गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज इक्वेशन ऑफ द गिवन लाईन. 2 मार्काला वगैरे विचारतात, स्टेट बोर्डमध्ये विचारतात आणि कधी कधी CETमध्ये प्रश्न असतो. इक्वेशन ऑफ द गिवन लाईन इज किती आहे तो, 3x² - 10xy - 8y² इज इक्वल टू 0. काय करायचं बाळांनो, वारंवार प्रश्नाकडे लक्ष द्यायचं. फाइंड द सेपरेट इक्वेशन, सेपरेट करायचे आपल्याला. या लाईनमध्ये दडलेल्या 2 लाईन आहेत, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. हे होमोजिनियस इक्वेशन आहे आणि याच्या आतमध्ये 2 लाईन आहे, त्या सेपरेट करायच्या आहे. ओके, आणि हे खूप सोपं आहे. तुम्ही 10व्या वर्गात वगैरे क्वाड्रॅटिक इक्वेशन ते काढणं शिकले असेल, समजले की नाही. फॅक्टर वगैरे पाडणं, त्याचे अवयव पाळा वगैरे तुम्ही शिकलेलं असेल फॅक्टर, तशा पद्धतीनं. बघा आता इथं लक्षात घ्या, हे 8 आणि 3 याचा गुणाकार करा. 8 3 24 - 24
तुम्हाला माहीत आहे अवयव कसे पाडायचे, 10व्या वर्गात तुम्ही पाडलेले आहेत. झालं. त्यानंतर इथे किती होईल ते तयार, इथे मधातली जे टर्म आहे ती त्याची सम बेरीज झाली पाहिजे. म्हणजे काय लिहाल इथं 12 आणि 2 बार दोन्ही 24 -24 आणि याला मायनस लावा. बघा बाळा, -12 आणि +2, -12 +2 याची जर बेरीज केली तर किती होऊन राहिली आहे -10. आणि याचा जर गुणाकार केला -12 × 2 तर याचा गुणाकार किती होतो -24. प्रॉडक्ट आला पाहिजे एवढा आणि याची सम आली पाहिजे एवढी -10. झालं. त्याचे फॅक्टर पडले. लक्षात घ्या, मी सेपरेट काढत आहे इक्वेशन लाईन्स, सेपरेट लाईन्स शोधत आहे मी. 3x² या -10xyला स्प्लिटअप केलं. कसं, इथूनच स्प्लिटअप करायचं, त्याला तोडलं आपण. -12xy + 2xy -8y² = 0. ठीक आहे, इथपर्यंत. मधातल्या बाय स्प्लिटिंग ऑफ मिडल टर्म असं म्हणतात त्याला. तर लक्ष द्या, इथे अंडरलाईन करतो, इथे अंडरलाईन करतो. पुन्हा इथं 3x कॉमन काढला, इथं काय राहिलं रे x मायनस, इथे काय राहील 4y. बघा बाळांनो, तुम्हाला माहिती आहे हा जो -4y जर तुम्ही अवयव काढले असतील 10व्या वर्गात शिकले असाल तर x - 4y हाच ब्रॅकेट इकडे रिपीट होतो, x - 4y = 0. त्यानंतर इथे काय लिहायचं, इथे ॲडजस्ट करावं लागते प्लस इथे 2 आणि बघा अशी टर्म ॲडजस्ट करा की वरच्या टर्म्स आल्या पाहिजेत. तर म्हणजे इथं 2y लिहून बघा, ते 2y × x म्हणजे 2xy आणि 4 2 8 8y² अशा प्रकारे ते आलं. समजलं. म्हणजे आता याचे 2 लाईन्स पडले आपल्याला, हे 2 ब्रॅकेट असतात त्याच्यापैकी घ्यायचं. लिहा तुम्ही x - 4y 0 x - 4y एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3x + 2y असा तयार होतो. या दोनपैकी एक ब्रॅकेट घ्यायचा आणि दुसरा असा तयार करायचा 0. झालं. सेपरेट इक्वेशन तयार झाले. डायरेक्ट लिहू शकता तुम्ही सेपरेट लाईन्स आर किंवा सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स आर, इक्वेशन्स ऑफ लाईन्स आर. बघा बाळांनो, काय होईल ते x - 4y 0 आणि दुसरी काय होईल अँड 3x + 2y = 0. समजलं. असे हे 2 मार्काचे वगैरे टाईपचे प्रॉब्लेम असतात. आपण दुसरं पाहू एक्झाम्पल, त्यामध्ये लक्ष द्या. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा, मी तुम्हाला आत्ताच ऑक्झिलरी इक्वेशनबद्दल माहिती दिली, तर त्या रेफरन्सनं ते प्रॉब्लेम आलेला आहे. बघा नंबर 2, आत्ताच तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन मी समजावून सांगितलं, त्याला घ्या. आपल्याला त्या पद्धतीनंच करावं लागेल त्याला. गिव्हन इक्वेशन ऑफ द लाईन इज, गिव्हन इक्वेशन ऑफ द लाईन इज, जे तुम्हाला दिलं आहे बाळांनो, काय दिलं आहे तुम्हाला x² + 2xy -y² = 0 असं तुम्हाला दिलेलं इक्वेशन आहे. आणि याचे सेपरेट इक्वेशन आपल्याला फाईंड करायचे आहे, वेगवेगळे इक्वेशन्स. समजलं. आता तुम्ही थोडंसं बघा, लक्ष द्या. नेहमीची जे रुटीन पद्धत आहे त्यानं तुम्ही सेपरेट करू नाही शकत, याचे फॅक्टर्स नाही पडत. इथे -1 आहे, इथे 1 आहे आणि मधात 2 आहे, याचे फॅक्टर पडत नाही. लक्षात घ्या, याचे फॅक्टर पडत नाही. मग करायचं काय, याचं ऑक्झिलरी इक्वेशन तयार करा बाळांनो. तर तत्पूर्वी लक्ष द्या, इकडे मी सांगतो तुम्हाला, याची कंपॅरिझन करा. कशासोबत करताय कम्पेअर, लिहून देऊ इथे, कम्पेअरिंग विथ, याची कम्पेअर करा. IMP प्रॉब्लेम आहे, छान प्रॉब्लेम आहे, समजलं की नाही. आणि तुम्ही चांगलं व्यवस्थित तयार करा. कम्पेअरिंग विथ होमोजिनियस इक्वेशन कोणतं, ax² + 2hxy + by² 0. हे होमोजिनियस इक्वेशन कम्पेअर करा. तुम्हाला ह्या व्हॅल्यू मिळून जातील. याची कम्पेअर केल्यानंतर याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर काय व्हॅल्यू होते, याची व्हॅल्यू किती आहे इथे 1. लक्ष द्या बाळांनो. 2h हा xy सोडून द्या, 2h = किती आहे इथे 2, 2h = 2 अशा टाईपमध्ये xy सोडून द्या तिथे. नंतर by², बीची व्हॅल्यू किती आहे इथे -1. मिळालं तुम्हाला हे 3 किमती, बरोबर आहे. a = 1, 2h = 2 आणि b = -1. झालं. आता याच्यावरून ऑक्झिलरी इक्वेशन तयार करा. देअरफॉर काय लिहाल इथं, ऑक्झिलरी इक्वेशन इज
मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ऑक्झिलरी इक्वेशन इथंच आहे आपल्या बोर्डवर bm² प्लस ट्वाईस HM प्लस ए इज इक्वल टू 0. मग कसं होईल ते bm² प्लस ट्वाईस HM. थोडं इकडे घेतो मी, त्याला जागा लागणार आहे याला. ऑक्झिलरी इक्वेशन इज bm² प्लस ट्वाईस HM प्लस ए इज इक्वल टू 0. हे ऑक्झिलरी इक्वेशन आहेत, समजले की नाही. त्यानंतर लक्ष द्या इथे, आता इथे व्हॅल्यू कुठून आणता, हे इथे ठेवलं आहे मी. बी इज इक्वल टू किती आला -1 ठेवायचं इथे व्हॅल्यू मायनस बीचे m² प्लस ट्वाईस एच किती आहे इथे 2 आणि यम. लक्ष द्या ट्वाईस एचची व्हॅल्यू ठेवत आहे मी 2, कारण मी ट्वाईस एच बरोबर इथं 2 आणलेला आहे कम्पेअर करून. नंतर प्लस एची व्हॅल्यू किती आहे इथे 1 आणि दॅट इक्वल टू 0. याला सॉल्व करायचं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर कन्सेप्ट क्लिअर केली आहे का हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर याचे जे स्लोप निघतील ते स्लोप काय राहतील, ते स्लोप भावांनो ते स्लोप्स राहतील हे जे इक्वेशन आहे x² ट्वाईस xy मायनस y² 0 होमोजिनियस इक्वेशन, याच्या आतमधल्या ज्या दोन लाईन आहे त्याचे ते स्लोप राहतील. कोणते, हे जे आता मी शोधत आहे, सॉल्व करत आहे, m1 आणि m2. लक्षात घ्या. पुन्हा इथं -m² नको आहे मला, सुरुवातीला मायनस नसतो, मायनसनं मल्टिप्लाय करा. मग इथं मल्टिप्लाय केल्यावर काय होईल m² मायनस ट्वाईस m मायनस 1 दॅट इक्वल टू 0. -1ने मल्टिप्लाय केलं मी इथे, समजलं. नंतर बघा आता बाळांनो, हे असं आलं m² मायनस ट्वाईस m मायनस 1 इज इक्वल टू 0. आता पुन्हा इथे पंचायत आहे, याचे जे फॅक्टर आहे ते अवयव सरळ साधे पडत नाही आहे, नाहीच पडणार ते. इथे -1 आहे, इथे 1 आहे. आलं का लक्षात. पुन्हा चला डाव्या वर्गात चला, याचे फॅक्टर बघा कसे देत होतो आपण. लक्षात घ्या, असं लिहित होतो द रूट्स आर गिवन बाय द रूट्स ऑफ इक्वेशन इज गिव्हन ॲज. आठवते कोणाला फॉर्म्युला, इज गिव्हन ॲज. कसा देतो तो, जर सरळ साधे आपल्याला फॅक्टर आले नाही, सरळ साधे जर त्याला सॉल्व करता आलं नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर काय होतं त्याचे कसे काढत होतो, फॉर्म्युला आठवा तो असा होता m इज इक्वल टू -b, म्हणजे हे जे रूट्स काढायचे आम्हाला m, तिथे x लिहिलं होतं आपण, पण आता आपल्याला mच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर म्हणून मी इथे m लिहिला. इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन ट्वाईस a. या फॉर्म्युल्यामुळे, या सूत्रामुळे मला आता याचे सोल्युशन मिळते. कशाचं, m² मायनस ट्वाईस m मायनस 1 इज इक्वल टू 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. ओके, चला ठेवा त्यामध्ये व्हॅल्यू. तर इथे पहिल्यांदा कम्पेअर करून तुम्हाला व्हॅल्यू लिहावं लागेल. मी इथं आता स्मॉलमध्येच लिहितो याच्या व्हॅल्यू. लक्षात घ्या. आता यामध्ये कम्पेअर करा. याची व्हॅल्यू किती आहे इथं 1. नंतर इथे -2 ही कशाची व्हॅल्यू आहे, बीची व्हॅल्यू आहे. बीची व्हॅल्यू -2 इथेच मी तुम्हाला शॉर्टमध्ये करून देतो. आणि सी इज इक्वल टू किती आहे इथे -1. लक्षात घ्या, ह्या इक्वेशनला मी इथे कम्पेअर केलं. कशासोबत कम्पेअर केलं मी, x² प्लस ट्वाईस x² प्लस bx प्लस c क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत कम्पेअर केलं आहे मी. लिहून देऊ का, लक्षात आलं का कशासोबत कम्पेअर केलं आहे, x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. समजलं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशनसोबत ते कम्पेअर केलं आहे. चला परत या इकडे -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन ट्वाईस a. ठीक आहे. आता हे थोडं मी पुसतो जरा इथे. ठेवा व्हॅल्यू ठेवा. -b किती आहे, -b ची व्हॅल्यू -2 प्लस मायनस पुन्हा b² मायनस 4ac. b² म्हणजे किती आहे रे, -2² मायनस 4ac, हे किती आहे 1 आणि -1 आणि इकडे -1. अशा प्रकारे चालेल ते. झालं, करा क्लिअर करा बरं त्याला. 2 इंटू याची व्हॅल्यू किती आहे इथं, याची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, इथे 1 आहे. हे इथं दिले आहे मी करून तुम्हाला सर्व. झालं, चला नंतर हे कसं आलं, मायनस +2 प्लस मायनस, इथे कॅल्क्युलेशनवर लक्ष द्या. -2² किती होईल तो 4 मायनस, इथे मायनस प्लस पुन्हा 4 इंटू 1 इंटू -1 किती होईल, मायनस प्लस 4 1 4 म्हणजे 4 अपॉन इथे 2 इंटू 1 2. चला व्यवस्थित करा त्याला, अजून व्हायचं आहे इथे, त्याला पूर्ण व्यवस्थित सेपरेट करा. लक्ष द्या बाळांनो.
याला जर सेपरेट केलं तर कसं होईल हे असं होईल m इज इक्वल टू किती 2 प्लस मायनस आता इथे किती आलं 4 प्लस 4 8 अशा प्रकारे येईल ते अपॉन 2 झालं. पुन्हा करा त्याला व्यवस्थित करा सेपरेट करा त्याला लक्ष द्या कसं करता हे 2 प्लस मायनस या 8चे फॅक्टर घ्या 4 2 8 अपॉन किती 2 ओके माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर m इज इक्वल टू काय करतो आपण हा इथे 4 आहे तो बाहेर करा 2 प्लस मायनस 2 रूट 2 अपॉन किती येईल ते 2 असं येईल. त्यानंतर बाळांनो करत राहा त्याला कॅल्क्युलेशन हे किती आलं 2 कॉमन काढला इथे किती आलं रे 1 प्लस मायनस रूट 2 अपॉन 2 बरोबर आहे ना. हा 2 कॉमन काढला मी इथे हे माहिती आहे तुम्हाला सर्व हे असे त्याचे फॅक्टर पडा ते 4 2 8 आणि 4 बाहेर काढला तर 2 निघाला इथे रूटच्या बाहेर काढल्यानंतर इथे 2 कॅन्सल झालं. बाळांनो तुमचे फायनल जे स्लोप्स किंवा रूट्स आहेत ते कसे आले 1 प्लस मायनस रूट 2 असे आले. तुम्हाला 2 स्लोप मिळाले आहेत लक्षात घ्या याचे 2 स्लोप समजू लेट. तुम्हाला m1 इथं एक स्लोप मिळाला 1 प्लस रूट 2 अँड m2 दुसरा मिळाला तुम्हाला 1 मायनस रूट 2 झालं. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे जे काही आन्सर निघेल ऑक्झिलरी इक्वेशनचं ते काय असतात ते जे स्लोप्स ते जे रूट्स असतात ते सोल्युशन असतात काय असतात ते दे आर द स्लोप्स ऑफ दीज लाईन्स. यामध्ये आतमध्ये याच्या होमोजिनियस इक्वेशनमध्ये ज्या लाईन असतात त्याचे काय असतात ते काय असतात त्याचे ते स्लोप्स असतात. म्हणजे याच्यामधल्या 2 लाईन आहेत त्याचे स्लोप क्लिअरली हे दोन्ही त्या लाईनमध्ये ह्या आतमधल्या ज्या लाईन आहे त्याचे स्लोप्स आहे. त्याला लाईन तयार करा लाईन ओरिजिनमधून जात आहे देअर फॉर इक्वेशन ऑफ लाईन्स आर इक्वेशन्स ऑफ लाईन्स आर लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन लाईन्स equation of lines passing through origin is लक्ष द्या बाळांनो ओरिजिन आर सॉरी 2 आहे तर पहिलं इक्वेशन y इज इक्वल टू m1x आणि दुसरं इन y इज इक्वल टू किती m2x. बाळांनो दोन्ही व्हॅल्यू ठेवून द्या इथे m1x काढली आहे इथं आपण y इज इक्वल टू किती आहे ते 1 प्लस रूट 2 इंटू एक्स आणि दुसरी किती आहे y इज इक्वल टू 1 मायनस रूट 2 इंटू एक्स ओके. त्याच्यामुळं तुम्हाला पुन्हा ह्या 2 लाईन अशा मिळाल्या कशा दे आर फॉर सेपरेट लाईन्स आर सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स आर ते होईल y इज इक्वल टू 1 प्लस रूट 2 इंटू एक्स अँड दुसरी लाईन y इज इक्वल टू 1 मायनस रूट 2 इंटू एक्स. लक्षात येत आहे ते अशा प्रकारे असते. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल व्यवस्थित. चला दुसरा प्रॉब्लेम पाहून घेऊ आपण एक वाचा ते सेकंड प्रॉब्लेम कसा आहे ते फाइंड द सम अँड द प्रॉडक्ट ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 7 वाय स्क्वेअर आहे ते मायनस 7 वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. लिहा पहिल्यांदा इक्वेशन ऑफ द गिवन लाईन क्वेश्चन 2 ॲन्सर त्याचा बघत आहोत आपण. इक्वेशन ऑफ द गिवन लाईन 2-2 मार्काचे प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला ते स्टेट बोर्डमध्ये येऊ शकतात CET मध्ये येऊ शकते. इक्वेशन ऑफ द गिवन लाईन इज किती आहे ते एक्स स्क्वेअर प्लस 4xy मायनस 7y स्क्वेअर 0. काय करायचं बाळांनो इथे फाइंड द सम अँड प्रॉडक्ट ऑफ द स्लोप. सम आणि प्रॉडक्ट त्या लाईनमध्ये जे 2 स्लोप्स आहेत त्याचा सम आणि प्रॉडक्ट ओके असं मला करायचं आहे. तर सर्वप्रथम एक काम करायची कम्पेअर करा पहिल्यांदा कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करता कम्पेअरिंग विथ इक्वेशन कम्पेअरिंग विथ इक्वेशन कोणतं इक्वेशन आपलं होमोजिनियस इक्वेशन ax स्क्वेअर ट्वाईस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करा. लक्षात द्या बाळांनो कम्पेअर जर केलं तर तुम्हाला याची व्हॅल्यू किती मिळते इथे a इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर ट्वाईस याच्या किती मिळतो तो हा xy सोडून द्या इथला xy सोडून द्या ट्वाईस एच किती मिळतो 4 आणि त्यानंतर
बी वाय स्क्वेअर, बी किती मिळतो रे इथे, बी वाय स्क्वेअर, तर बीची व्हॅल्यू किती मिळेल -7. अशा प्रकारे झालं. आता विचारलं काय तुम्हाला, फाइंड द सम अँड प्रॉडक्ट ऑफ द स्लोप. चला घ्या याचे दोन स्लोप. लेट m1 and m2 are two slopes of the lines given lines. बाळांनो कोणते स्लोप आहे, या आतमधल्या ज्या लाईन्स आहे ह्या x² + 4xy - 7y², होमोजिनियस इक्वेशन आहे आणि त्यामध्ये दोन इक्वेशन दडलेले आहेत, दोन इक्वेशन आहेत लपलेले. कोणते, पासिंग थ्रू ओरिजिन, समजले की नाही, ओरिजिनमधून जाणाऱ्या त्या लाईन्स आहे. तर लक्ष द्या, त्याचे स्लोप घेतले मी m1 आणि m2, स्लोप्स ऑफ टू लाईन्स ऑफ द गिवन लाईन्स. चला घ्या काय विचारलं आहे ते ना, सम ऑफ स्लोप आणि प्रॉडक्ट ऑफ स्लोप. तर पहिल्यांदा सम ऑफ स्लोप कसं दिलं जाते, m1 + m2, खूपच महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला आत्ता लिहून दिला तो कसा आहे, -2h/b. त्यानंतर बाळांनो -2h/b, आता याच्यात काढत आहोत आपण, तर लक्ष द्या, -2h/b किती आहे, हे -2h/b. 2h किती आहे इथे, 4 आहे, म्हणजे हा झाला -4/b मीन्स -7. तर -4/-7 किती येत आहे, हे येत आहे 4/7. समजलं. हा झाला याचा सम ऑफ स्लोप, झाला नंबर 1. त्याच्यानंतर सेकंड, दुसरं काय काढत आहोत आपण, प्रॉडक्ट ऑफ स्लोप. काय फॉर्म्युला आहे त्याचा, आत्ताच बघितला तुम्ही, m1 × m2 काय असतो तो, a/b. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, लक्ष द्या बाळांनो. a/b, ए किती आहे इथे 1 आहे आणि बी किती आहे -7 आहे, म्हणजे याचा आन्सर किती आला, -1/7. आणि हेच मला काढायला लावलं आहे, समजले की नाही, काय काढायला लावलं आहे, सम ऑफ स्लोप्स आणि प्रॉडक्ट ऑफ स्लोप. समजलं. तर लक्ष द्या, मी इथे थांबतो. जर माझे मराठी व्हिडिओ, माझं टोनिंग तुम्हाला पसंत येत असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुम्हाला मराठीत जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यास मग मी थोडा म्हणजे मला आवडेल ते. धन्यवाद.